हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर मला आली होती हाफ के जी मँगो केकची ऑर्डर आणि खूप आधीच्या व्लॉगमध्ये मँगो केकच्याच व्लॉगमध्ये मी असं मेन्शन केलं होतं की मँगो केकसाठी जो मँगोचा जो फ्लेवर असतो तो मी छोटाच मिनीवाला आणून ठेवला आहे. कारण मँगो केकची ऑर्डर मला फक्त माझी एक जी फ्रेंड आहे अनुष्का म्हणून तीच देत असते. कारण त्यांच्याकडेच मँगो केक हा जास्त आवडतो. सो हा फ्लेवर फक्त म्हणजे तिची ऑर्डर असेल तरच यूज करते मी. आणि हा सुद्धा केक तिचाच होता, तिच्या दादाचा बड्डे होता. सो त्यांनी अशी थोडीशी अचानक ऑर्डर दिली होती. मी निवांतच बसले होते, बट म्हणलं की आता आली ऑर्डर तर मग करावं केक. तेवढंच मग व्लॉग्स टाकायला पण होतं मला. सो क्रश पण अवेलेबल होता, सगळं मटेरियल अवेलेबल होतं. सो मी लगेच बेस लावला आणि तयारीला लागले. आणि एवढ्यात पाऊस चालू आहे त्यामुळेच इकडे सारखीच लाईट जाते आहे आणि लाईट गेली तर मग क्रीम करायचा खूप प्रॉब्लेम येतो. मग हाताने क्रीम फेटावी लागते. तर मी तुम्हाला ती कशी फेटायची त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन. म्हणजे जर इमर्जन्सीला लाईट नसेल आणि तुम्हाला जर ऑर्डर आली केकची तर तुम्ही असं दुसऱ्या गोष्टीवर डिपेंड नाही राहणार किंवा मग लाईट यूज तर वेट नाही करणार. तुम्ही पटकन हाताने क्रीम फेटून सुद्धा करू शकता. आणि जशी बिटरनी क्रीम होती त्याच्यापेक्षा खूप छान क्रीम हाताने फेटून होती. असं म्हणजे मला खूप छान असा एक्सपिरियन्स आहे. तर हे मी 3 लेयर्समध्ये केला आहे हा केक. आणि नंतर ह्याला मी क्रमकोट करून घेतलं आणि क्रमकोट केल्यानंतर मी ह्याला छान असं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं. आणि मी असं प्रे पण करत होते की लाईट नाही गेली पाहिजे केक होस तर, बट डोंट नो. तर मी क्रमकोट करून छान सेट व्हायला ठेवलं. तोपर्यंत इकडे मी डिझाईनची तयारी करून घेतली. आणि थोडी वेगळी डिझाईन करायची म्हणली तर मग तेच मी प्रयत्न करत होते. व्हाईट आणि थोडंसं लाईट ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन केलं मी ह्या केकला. ऑलरेडी 2 बेंटो केकच्या ऑर्डर्स मी दिल्या होत्या आणि नंतर मग ही हाफ के-जीची मला ऑर्डर आली. सो एवढ्यात मला जेवढ्या ऑर्डर्स येतील तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे आणि मी सगळं एक्सेप्ट करते आहे. कोणतीच ऑर्डर कॅन्सल करत नाही आहे. मग ती किती पण इमर्जन्सीची असू दे ऑर्डर, मी ती करते आहे. मग ते 1 तास का लागे ना मला, फक्त मी कस्टमरला सांगते. जर कस्टमरने मला सांगितलं म्हणजे विचारलं की 8पर्यंत मिळेल का, 7पर्यंत मिळेल का, तर मी हाफ एन आवर त्यांना जास्त सांगते की एवढ्या वेळात मिळेल. कारण प्रॉब्लेम कसा आहे, त्यांनी जो सांगितला त्या टाईममध्ये पण केक होऊ शकतो, बट लाईटचं काही सांगता येत नाही. जर लाईट गेली तर मग थोडासा वेळ जातोच त्याच्यामध्ये. सगळं मॅनेज करूनच क्लायंटला पण सांगाय. आणि जर त्यांच्या टाईमच्या आधीच जर केक झाला तर मग मी त्यांना लगेच सांगून टाकते की केक झाला आहे, तुम्ही घेऊन जा म्हणून. ते घेऊन जातात. शक्यतो मी केक डिलिव्हर नाही करत. सगळेच कस्टमर जेवढे पण आहेत माझे ते घरी येऊनच केक घेऊन जातात. बट जर असे मोठे केक्स वगैरे असतील 2 kgच्या पुढे किंवा 3 kg वगैरे असे काही असतील तर मग कस्टमरने सांगितलं की तुम्ही येऊन व्हेन्यूवर डिलिव्हर करा, तर मग मी ते डिलिव्हर करते आणि मग त्यांचे डिलिव्हर चार्जेससुद्धा घेते. तर क्रम कोटिंग तर छान सेट झाली होती आणि मी ह्याला फिनिशिंग करायला घेतली आहे. फिनिशिंग झाल्यानंतर मी लगेच डिझायनिंगचा पार्ट चालू केला आणि फिनिशिंग होऊसपर्यंत थांबले आणि लाईट गेली. बघताय तुम्ही लाईट गेली आहे आणि नशीब केक तरी रेडी झाला आहे आणि मग नंतर लाईट गेली. मग म्हणलं थोडीशी वेगळी टेक्स्चर द्यावा ह्या केकला. नेहमीच मी मेसीवालं वगैरे देते, तर मी स्क्रॅपर यूज केलं डिझाईनवालं आणि त्याने एक छान असं टेक्स्चर दिलं. जे तुम्ही बघताय की लाईन्सवालं टेक्स्चर किती छान तयार झालं आहे. आणि नंतर मी थोडे फ्लावर्स काढले, रोजवाले 4 फ्लावर्स काढले. नंतर जे मोदकचं नोझल आहे, मोदकच्या नोझलनी मग मध्ये मध्ये डॉट्स दिले, 2 to 3 डॉट्स, जे तुम्हाला पुढे दिसेलच. हा असा प्रॉब्लेम होतो केक करताना, त्यामुळे खूप लक्ष देऊन करावं लागतं. सगळं मूड ऑफ होतं जर केक डॅमेज झाला तर. बट एवढाही डॅमेज नव्हता झाला आणि ते थोडं जे डॅमेज झालं आहे ते फ्लावरनी कवर होणार होतं, त्यामुळे मग मी एवढं टेन्शन नाही घेतलं. आणि तुम्ही बघताय की केकला फिनिशिंग पण किती छान झाली आहे आणि केकला लुक पण किती छान आला आहे. हे 4 रोज काढून झाल्यानंतर मी अजून खूप सारी क्रीम होती माझ्याकडे अवेलेबल, तर मी असं ठरवलं की त्यांनी 3 डॉट्स असे मोदकचे काढून घ्यावेत. मग प्रत्येक 2 रोजच्या मध्ये मी 3 मोदकचे डॉट्स काढले आणि नंतर व्हाईट क्रीमने अजून 1-2 असे डॉट्स काढले. तर ही काहीतरी वेगळी डिझाईन आहे, ही तुम्हालाही नक्कीच आवडेल आणि केकचा फायनल लुकसुद्धा तुम्हाला आवडेल. तर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि भरपूर अशा न्यू डिझाईन्स, न्यू व्हिडिओजसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि जसं मी काल एका व्हिडिओसोबत एक शॉर्ट पण अपलोड केला होता, तसं मी आज पण ह्या व्हिडिओसोबत एक शॉर्ट पण अपलोड करणार आहे.
त्याला पण खूप सारं प्रेम द्या, शेअर करा, सेव्ह करून ठेवा तुमच्या फ्युचरसाठी. म्हणजे तुम्हाला कधी तशी डिझाईन यूज करावीशी वाटली तर तुम्ही ती डिझाईन यूज करू शकता. आणि डिझाईन्स पण खूप सिम्पल आहेत, म्हणून मी डिझाईनचा जो व्हिडिओ असतो तो खूप स्लोमध्ये करते आणि टॉप व्ह्यूने दाखवते, म्हणजे तुम्हाला ही आयडिया येईल की मी कसं बनवते आणि तुम्हालाही म्हणजे समजायला अवघड नाही जाणार, इझिली तुम्ही ते समजू शकाल. तर हे मी असे डॉट्स दिलेत आणि डॉट्स दिल्यानंतर मी ती क्रीम फ्रीजमध्ये ठेवली आणि मी व्हाईट क्रीम ऑलरेडी करून ठेवली होती फ्रीजमध्ये. सो मी ती व्हाईट क्रीम फ्रीजमधून घेतली आणि मग त्याला पायपिंग बॅगमध्ये फिल करून त्यांनी डॉट्स काढले. तर मी ह्या साईडला पायपिंग बॅगमध्ये फिल करते आहे आणि फिल करून झाल्यानंतर मी छान असे डॉट्स देते आहे. तर तुम्ही बघताय की लाईट अजून पण आली नाही आहे, माझा केक पूर्ण रेडी व्हायला आला तरी पण लाईट ही आली नाही आहे. बट मी टेन्शन घेत नाही आहे, कारण सगळीकडे गारवा आहे, उन्हाळा नाही आहे, गरमतसुद्धा नाही आहे, त्यामुळे क्रीम मेल्ट व्हायचा काही प्रश्नच येत नाही. तर पायपिंग बॅगमध्ये तर मी फिल करून घेतली आणि मग नंतर मी ह्याला डॉट्स टाकून घेतले मोदक आणि रोस्टच्या मध्ये. त्याने पण केकला खूप छान असा लुक आला आहे, जे तुम्हाला एंडमध्ये दिसेलच. तर इकडे मी थोडी टेस्टिंग करत होते की प्रॉपर पडते की नाही, बट पडत होतं. तर इथे मी असे 3 डॉट्स काढून घेतलेत. तर हे कॉम्बिनेशन पण छान वाटत होतं आणि ह्याच्या आधी मी हे कधी कॉम्बिनेशन बनवलं नव्हतं, त्यामुळे मी हे ह्यावेळेस ट्राय केलं. आणि मी अशाच भरपूर न्यू डिझाईन्स ट्राय करत असते. जेव्हा कस्टमर मला सांगतं की तुला हवा तसा केक बनव, सो ज्यावेळेस कस्टमर असं बोलतं तर तेव्हा मला चान्सेस हवा असतो की काहीतरी न्यू ट्राय करायचा. सो मी अशा वेळेस काहीतरी न्यू ट्राय करत असते आणि तुम्हाला पण ह्या न्यू ट्राय केलेल्या डिझाईन्स शिकायला मिळतील जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवलं. मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला हा केक कसा वाटला. आणि मँगो फ्लेवर खरंच खूप छान लागतो, टेस्टला खूप टेस्टी लागतो. मी सुद्धा घरी ट्राय करून बघितला, बेंटो केक बनवला होता घरी टेस्टिंगसाठी आणि खरंच खूप छान झालता. आणि हा केक ही डिझाईन ही मलाही खूप आवडली. तर मध्ये खूप प्लेन वाटत होतं, सो मी थोडंसं मेसे करून घेतलं सेंटरमध्ये आणि एकदम थोडंसं केलं, पूर्ण केलं नाही, कारण मला ते फ्लावर्स होते साईडला त्यामुळे प्रॉब्लेम देत होतं ते. तर हे थोडंसं असं मेसी केलं मी राऊंड माझ्या स्पूननी आणि त्यानेसुद्धा केकला खूप असा सुंदर लुक आला आहे, जो तुम्हाला लास्टला दिसेलच. आणि प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा केक कसा वाटला आहे आणि डाउनलोड करून ठेवा हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर. हा आहे केकचा फायनल लुक आणि मी छोटे छोटे बीड्स टाकले होते व्हाईट कलरच्या ह्याच्यावरती, त्यांनी अजून खूप छान लुक आला केकला. तर तुम्हाला कसा वाटला हा केक नक्कीच कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.